आपण पाहत आहोत एएसएन न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व राहा सदैव आमच्या सोबत। कालव्याचा दर्जा प्राप्त झाला। कधी मान नदीचं बंधारं भरून दिलं जात नव्हतं, ते टिंबूचं पाणी येऊन हजारो हेक्टरचं क्षेत्र आमचं पाण्याखाली ओलिता खाली आलं। या ठिकाणी वाडेगाववाले बसले, त्यांना विचारा, वाडेगाव पासून खोसपूरपर्यंत 17 बंधार आहेत। सगळे बंधार भरून वर्षातून 3 वेळा घेतलं जातात। रामदाजी तेवढं आपण थांबलो नाही। उजनीचं पाणी बारामतीच्या गड्यांनी कधीच आम्हाला मिळू दिलं नव्हतं। ते उजनीचं पाणी मिळवताना आमच्या नेत्यानं काय त्याग केला तुम्हाला माहिती आहे। ज्यावेळेस बारामती आणि इंदापूरच्या गड्यांनी पाणी अडवायचं धोरण ठरलं, त्यावेळेस एकमेव महाराष्ट्रातला नेता असा होता, सत्तेत असून त्यात सरकारला ठाणकावून सांगितलं होतं, माझी माणसं, जनावर, गुरं, ढोर प्रपंचाचं वाटोळ होऊन माणसं ऊसतोडीला गेलेत, वसईला गेलेत, घराच्या घर बेचिराग झालेत, माणसं माणसात राहिली नाहीत, पोरांचं प्रपंच उद्ध्वस्त झालेत। जर माझ्या सांगोला तालुक्याच्या वाटणीचं पाणी पळवण्याच्या भानगडीत पडचाल तर सांगोला तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात रक्ताचं पाट वाहिल्याशिवाय सोडणार नाही। आणि त्या हिमतीनं टेंबूचं 2 TMC पाणी खेचून आणत असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं नामकरण केलं, नुसतं नामकरण केलं नाही, त्याच्या पाठीमागल्या अनेक पुढाऱ्यांनी नारळ फुफुडून पाणी आणतो म्हणलं। आमच्या भागामध्ये एवढं नारळ फोडलं होतं त्या गाड्यांनी, नुसतं नारळाचं जर पाणी आणलं असतं तर ऊसाचं अख्खी एक पीक निघालं असतं, एवढं नारळ फोडलं। पण पाणी आणण्याची हिंमत, धमक आणि ऊर्जा असावी लागते। ती ऊर्जा या ठिकाणी देशामध्ये पसरलेला सांगोला तालुक्यातला मानदेश पट्ट्यातल्या माणसांनी बापूंच्या पाठीमागे उभा केली। त्या ऊर्जेच्या पोटी कामं करत असताना सांगोला तालुक्यामध्ये विकासाची कामं नुसती पाण्याची झाली नाहीत, रस्त्याची झाली, तहसील कार्यालयाची झाली, अखंड या सांगोला तालुक्यामध्ये शहराचा विकास केला। एवढा विकास करत असताना दाजी आपण काल बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं देखणं स्मारक बांधण्याचं सगळ्यात मोठं योगदान कोणी दिलं असेल तर आमच्या आमदार साहेबांनी दिलं। नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधून नेता थांबला नाही, ज्या माणसानं घटना लिहिली, ज्या माणसानं घटनेचा अधिकार दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी सुद्धा 2 कोटीचा निधी, सगळ्यात तगडा निधी देण्याचं काम केलं बापूंनी। सांगोला तालुक्यात नेता आमचा एवढ्यावरती गप्प बसला नाही। तुम्हाला सगळ्याला माहितीये, तुम्ही सगळे बघताय, 18 पगड जातीची वेगवेगळ्या समाजाची शिंपे असतील, सोनार असतील, लोहार असतील, 12 बलुतेदार समाज असेल, लोणार समाज असेल, येलमर समाज असेल। सांगोला तालुक्यातील लोकांनी काल बघितलं असेल, येलमर समाजाने केवढी मोठी मिरवणूक काढली होती। अरे आमच्या सांगोला तालुक्यात छोटे छोटे समाज आहेत, समाज घटकातली माणसं आहेत, त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये धमक आहे, त्यांच्यामध्ये वेदना आहेत, पण त्यांच्या वेदना ऐकून घेणारा कोण नाही, त्यांची ऊर्जा समजून घेणारा कोण नाही, त्यांची चेतना समजून घेण्याचं काम कोणी केलं नाही। पण 50 वर्षात त्या माणसांना कधीच न्याय मिळाला नाही। बापू, तुमच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये गोरगरिबाच्या 18 पगड जातीच्या वेगवेगळ्या समाज मंदिरांसाठी 20 कोटीचा निधी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यात आलाय। मुस्लिम बांधवांना आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही आमच्या नेत्यानं। महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही एवढं मोठं ईदगाह मैदान या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी बांधलं। 6 कोटीचा निधी त्या मुस्लिम समाजासाठी दिला। एवढ्या ताकदीचं काम या ठिकाणी केलं। शिरबावी पाणी पुरवठा योजनेचं 700 कोटीचा निधी, जी योजनाच बंद पडली होती, आपल्या सगळ्याला माहितीये। गुलाबरावजी पाटील साहेब बापूंच्या वाढदिवसाला आले। गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, पाणी पुरवठा मंत्री, आणि गुलाबराव पाटलांनी विचारलं, बापू वाढदिवसाला गिफ्ट काय द्यायचं? नेत्यानं सांगितलं, जी शिरबावी पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेचं पुनर्जीवन करा आणि त्याला 700 कोटी द्या। आणि सांगोला तालुक्यामध्ये पुनर्जीवन करून या ठिकाणी 700 कोटीचं निधी देण्याचं काम या ठिकाणी बापूसाहेबांच्या माध्यमातून झालं। मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, बापू, गलाई बांधवांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे। पाठीमागचं नवस फेडलंय, रामदाजी पुढचं नवस आता करून ठेवा आणि कालिका मातीला या ठिकाणी वंदन करून एवढंच सांगा, नेत्याला, घरात बसलेल्या नेत्याला तुम्ही चालायला लावलंय। नेता पण का बसला नाही, चालणारा नेता उभा राहिलाय। उभा राहत असताना तालुक्याच्या मातीमध्ये पुन्हा एकदा माणसं पेटवून उभा केले। नेत्याचं नेतृत्व वाढत असताना नेत्याची दखल दिल्लीनं घेतली। मुख्यमंत्री साहेबाच्या धर्मवीर 2 चित्रपटामध्ये नेत्याची एंट्री बघा। महाराष्ट्रातला कोणता आमदार असा नाही, कोणता मंत्री असा नाही
की बापूला दिसल्यानंतर मिठी मारत नाही. मला आपल्या गलाई बांधवांना एवढंच सांगायचं आहे, कालिका मातेला वंदन करून तुम्ही तर या ठिकाणी घायल चित्रपटामध्ये सनी देओल म्हणतो, काटिया ये मजदूर का हात है, लोहा पिघला कर उसे आकार देता है. तुम्ही तर सोन्याला सोन्यासारखा आकार देऊन सोन्याच्या विचाराची माणसं, तुमच्या डोक्यामध्ये हिऱ्याचा विचार येऊ द्या आणि हिऱ्याच्या विचाराच्या माध्यमातून कालिका मातेला एवढंच सांगा, आमचा माणूस तुम्ही आमदार केला माते, आता फक्त एकदा मंत्री कर. या ठिकाणी निश्चितपणे सर्वसामान्यांचा प्रश्न सोडत असताना कालिका मातेला बापू, सकाळीच आम्ही देशमुख सर, सागर पाटील, धनंजय काळे सगळी टीम गेलो, कालिका मातेला नतमस्तक झालो, नैवेद्य केला, हार फुलं चढवलं. कालिका मातेनं आम्हाला चांगल्या पद्धतीचा कौल दिलाय आणि मंत्री होऊन या ठिकाणी कालिका मातेच्या दर्शनाला यायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलत असताना मी सांगेन, माऊली नंतर समाधी नाही, तुकोबा नंतर वळकुंठ नाही, शिवरायासारखा छत्रपती नाही, गरुडासारखी भरारी नाही, मेघासारखी गर्जना नाही, कर्णासारखं औदार्य नाही, तुमच्यासारखी माणसं नाही, ती शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री होणे नाही आणि शहाजी बापू पाटला शिवाय सांगोला तालुक्याला पर्याय नाही. निश्चितपणे तुमच्या प्रेम आपुलकी अशीच नेत्याच्या पाठीमागे राहू द्या. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे एवढं औदार्य ठेवा. बोलण्यासारखं बरंच आहे, नेत्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. एवढंच बोलून थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत, जय जगत. आज आपल्या गलाई बांधवांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक व्यथा मला माहित आहेत, त्यात अनेक ठिकाणी मी भाग घेतला. तुमच्या कुणाचाही या धंद्यात संबंध नव्हता, त्यावेळी या धंद्याशी माझा संबंध. मी 74-75 विट्या शिकायला होतो. 74, 75, 75 ही 2 वर्ष मी बळवंत कॉलेज विट्याला शिकलो. गलाईची राजधानी खरी कुठली तुम्हीच सांगा तुमच्यातून. ह्या धंद्याची राजधानी खानापूर तालुका आणि विटा गाव आहे. पाऱ्याचे प्रताप शेटनी माझं मी यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर एक भाषण केलं. व्यासपीठावर येऊन त्यांच्या खिशात होतं तेवढं पैसे काढलं माझ्या डोक्यावर. हे असलं भाषण करणारा पोरगा पहिल्यांदा मी बघतो. गलाईवाल्यांच्या सर्वांची माझ्या अत्यंत तरुणपणी माझे घराघरात संबंध आहे. पैसा एका बाजूला दिसताना दुःख एका बाजूला. झोप तुमची शांत नाही. कधी कुठल्या राज्यातनं पोलीस तुमच्या दारात येऊन दार वाजवले याची तुम्हाला भीती आहे तुमच्या मनात. सांगोला शहरात खास करून बेंगलोरचे पोलीस दर 15 दिवसाला एक जीप भरून येतीच. काही चूक नसताना आपल्या ते राम मिसाळ असो, ते माडगुळकर असो, सगळ्यांच्या ह्या दुकानावर धाडी या बेंगलोरच्या पडलेल्याच आहे. कुठला तरी एक माणूस धरून आणते गाडीत आणि ह्यानं सोनं इथं इकलंय म्हणून इथं सुरू करते. हा एक फसवणुकीचा सुद्धा पोलीस खात्याचा उद्योग बनले. याचे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. तर यापुढं गलाई बांधवांना अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून त्रास होऊ नये या पद्धतीचं माझी एवढी ताकद नाही, माझी एवढी शक्ती नाही. पण मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेब या दोघांकडून अमित शाह साहेबांकडे हा प्रश्न 100% मी मांडायला लावतो, जेणेकरून आमचा गलाई बांधव शांतपणाने झोपून त्यांच्या लेकरा बाळात त्याची विश्रांती चांगली होईल याची निश्चितपणानं प्रश्न सोडवायला प्रयत्न करतो. दुसरा प्रश्न तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. खरं तर ही 1 वर्षापूर्वी कुणीतरी मांडायला पाहिजे होता की लघु उद्योग दर्जा हा या व्यवसायाला मिळाला पाहिजे, नाही तर हा व्यवसाय 100% धोक्यात जातो. हा आता राष्ट्रीय पातळीवरून निर्णय घ्यावा लागेल. राज्यापुरता निर्णय आपलं सरकार 100% घेईल, परंतु
महाराष्ट्र राज्यात हा निर्णय व्हावा, जेणेकरून महाराष्ट्रात लोक उद्योगाचा दर्जा ह्या व्यवसायाला दिलेला आहे म्हणून इतर राज्यात हा दर्जा मिळाला पाहिजे, याचे एक लिटमस टेस्ट म्हणून आपल्याला करता येईल या दिशेनं मी उद्याच गेल्या मुंबईमध्ये तुम्ही एक मला चांगलं निवेदन द्या. अध्यक्षांना मी विनंती केली की तुमच्या पत्रावर निवेदन द्या, त्याला माझं पत्र जोडतो. एकनाथ शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्या दोघांच्याही तातडीने सह्या घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आणि निवडणूक जाता आहे घाई गडबडीचा मोठं काही बोलणार नाही, लबाड तुम्हाला बोलणार नाही मी. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर याला लघु उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी 2-3 महिने मी दिल्लीत राहतो, काळजी करू नका. हा प्रश्न सुटणारा आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सुटणार आहे. आणि हा दर्जा मिळवल्याशिवाय आपण राहायचं नाही. भगवंताच्या कृपेनं आजपर्यंत जे जे म्हणून पत्र मी लिहिलं त्या एकाही पत्राला माझ्या या क्षणापर्यंत अपयश आलेलं नाही. ही शहाजी पाटलाची ताकद नाही तरी भगवंताने दिलेल्या आशीर्वादाची ताकद. हा आशीर्वाद गगनगिरी महाराजांचा आहे, हा आशीर्वाद सिद्धेश्वर कोल्हे यशवंत बाबांचा आहे, हा आशीर्वाद माधवनगरच्या डेव्हिड बाबांचा आहे, तेरणा लोकीच्या भगवान बाबांचा आशीर्वाद. अनेक साधू संतांनी माझ्या डोक्यावर पाण्याच्या घागरी टाकलेल्या आहेत, त्या मला आशीर्वाद दिले, मला आंघोळी घातलेली आहे. माझा देह पवित्र करण्याचा प्रत्येक साधू संतांनी प्रयत्न केलेला आहे. त्यातूनही आपण 100% यश मिळवू. आणि आज खात्रीने एक तरी वचन देतो या मेळाव्यात, आणि बापूला काही झालं नाही. गुवाहाटीला ज्या पद्धतीनं मी महाराष्ट्र भवन बांधलं तसं कलकत्त्यात कोणत्याही किंतु एक मोठं सुसज्ज तिथं डोंगर असल्यामुळे तिथं जागेचे उमेश भैया वहाँ जगह के बहुत प्रॉब्लम, तो पूरी पहाड़ी फ्लैट एरिया बहुत कम है गुवाहाटी में, तो वहाँ वो प्रॉब्लम हो गया था. फिर भी 2 गुंठा जगह मिल गई. शिंदे साहब ने बोल दिया है कि 5 मंजिल तक ये बिल्डिंग बनवाएंगे और 2 गुंठा में भव्य बिल्डिंग कैसी हो जाएगी ये सोचेंगे. काम मंजूर झाले, काम चालू झाले. आपण कलकत्त्यात चांगली ही या ठिकाणी सरकारकडून जमीन मिळवू. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव येईल. एक चांगलं महाराष्ट्र भवन या ठिकाणी आपण तयार करू, जेणेकरून आपले नातेवाईक काली मातेच्या दर्शनाला येणारे, गंगासागरच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांची इथं राहण्याची व्यवस्था सुविधा होईल या दिशेने आपण प्रयत्न करू. आपण सर्वजण आलात. माझ्यासाठी तुमचा महत्त्वाचा एक दिवस तुम्हाला सुट्टी, तोही दिवस मी तुमचा आज खाल्लेला आहे. वेळ द्या तुमचा मित्र वेळ द्या मित्र. स्वतःचा संसार अनंत असतो, कधी संपणार नसतो. तुम्ही आज दिवसभर केलेल्या कामातनं झोपीतनं सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या कामांचे विचार तुमच्या डोक्यात खेळायला लागतात. तुम्ही झोपीतनं उठल्यानंतर आज काय करायचं ठरवत असता. म्हणून काम हे संपन्न आहे, अथक काम आहे. किती चालला रस्ता, ते रस्ता पुढे सुरूच आहे, चालणारा जमणार आहे. तालुक्यासाठी, तालुक्याच्या जनतेसाठी, तुमच्या माता पित्यांसाठी, तुमच्या भावकीसाठी, तुमच्या घरादारासाठी, तुमच्या भावासाठी, तुमच्या वहिनीसाठी, ज्या भूमीत तुम्ही जन्माला आला त्या गावकुसासाठी तुम्ही 1 महिना वेळ मला द्यावा ही माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे मित्र. कारण ही निवडणूक 2 वेळा मी सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलं तुमच्या आशीर्वादाने. पण ही संधी माझ्यासाठी 100% अशी आहे. मला माहीत आहे मला राज्याचं नेतृत्व करायची संधी या निवडणुकीत मिळणार आहे. ही संधी तुम्ही वाया घालवू नका एवढं कळकळीचं आव्हान देतो. 100% मी मुंबईत आलो निवडून का परत येताना लाल दिव्याच्या गाडीत येतोय. तुम्ही काय काळजी करू. गणित ठरलेलं आहे की होणार आहे, मी निवडून येणार आहे आणि भाजप शिवसेनेचं सरकारच महाराष्ट्रात येणार आहे. खासदारकीच्या निवडणुकीत जाऊ नका. खासदारकीला घाबरून सोडून मतं घेतलेले. घटना बदल होणार. आपल्याला 20% मताचा टोला बसला.
पण मुस्लिम बांधव धोक्यात आहे, तिथं आपल्याला 15-20% मतदार टोला इथं बसल्या. काहीच जीवाभावाची माणसं तोंडाव सांगून गेली, बापू आता काय बोलाय नाही आणि तुमचं ऐकत, आमची घटना धोक्यात. लोक ऐकाय तयार नव्हती. विरोधकांनी एवढा त्याचा अपभ्रंश केला, असा प्रचार केला. हे सगळे प्रचार आता संपलेले. आता महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक माणूस निवडणुकीला सामोरं जाणार आहे. प्रत्येक मतदार सामोरं जाणार आहे. तो विकासाचा विचार घेऊन जाणार आहे. आणि विकास या शब्दाचं दुसरं नाव एकनाथ शिंदे. शिंदे साहेबांसारखे विकासाची भरारी घेणारं नेतृत्व त्या राज्याला मिळाले. राज्य सुजलाम सुफलाम होत चाललेलं आहे. 80 वर्षाच्या वयोवृद्ध आपल्या पालकापासून ते पाळण्यातल्या लेकरापर्यंत समाजातल्या प्रत्येक वयाच्या माणसाचा विचार करून त्याच्यासाठी स्वतंत्र योजना, लाडक्या बहिणींसाठी योजना. ते 1500 रुपये त्यांना दिल्यावर त्यांचे प्रश्न मिटत नसतात, पण 1500 रुपये महिन्याला तिच्या ताब्यात येता यासाठी घरात तिचा जो सन्मान वाढलेला आहे, तो सन्मान ह्याच धरती मातेला सुजलाम सफलाम करण्याचं काम आता इथून पुढे तुम्हाला करायचं. तुमच्याकडून माझ्या प्रचंड अपेक्षा आहे. कारण शेती व्यवसाय सुद्धा करोडो रुपये मिळवून देतो असे अनेक उदाहरण आपल्या तालुक्यात. एकट्या ड्रॅगन फ्रूटवर आसवे नावाच्या अकोल्या या माणसाने यावर्षी 3 कोटी रुपये मिळवले. 3 कोटी रुपये खर्च जाऊन 3 कोटी रुपये राहिले. 22 एकरात. मी विजयदादांना भेटण्यासाठी अकलूजला गेलो होतो. विजयदादांची मंडळी, त्यांचा भाऊ बाळासाहेब माने मांगूरचा, तो माझा वर्ग मित्र. विजयदादाच्या सौभाग्यवती माझ्यावर फार प्रेमळ मला वागणूक देतात. त्यांनी मला सांगितले की आता तू एकदा शहाजी म्हणले आता निवांत एकटा येताना तुझ्या बायकोला बरोबर घेऊ. 1 लाख रुपयाला 1 आंबा जातोय. अशा आंब्याची मी 50 झाडं लावलेली. या वर्षी मला त्या आंब्याला 700 आंब लागले. 50 आंबे. तो काळ्या रंगाचा आंबा आहे. तो औषधासाठी जगातल्या सगळ्या औषधी कंपनी मागत असतात. 1 आंबा लाख रुपयाला चाललेला. ड्रॅगन फ्रूट आज मार्केटमध्ये मिळायला तयार नाही. सांगोल्याच्या सगळ्या रानानी व्यापारी घेतात. बोंगे मरतीचं पीक सांगोला पहिल्या नंबरवर गेला. आज आपण पहिल्या नंबरवर आहोत. सीताफळ आपल्यात काढल्या, आपल्यात ॲपल, सफरचंद शिरबावीला तयार झाली. बोराच्या सगळ्या प्रकारची बोरं आपल्या तालुक्यात सध्या पिकायला लागलेली. ही सगळी शेती करणारी शेतकरी आपल्याकडे आहे. तुमचे माझे वाडवडीलच आहेत, तुमचे माझे भाऊच आहेत. पण ही सगळी कुठं थांबली होती पाण्यात थांबली होती. तुम्ही निवडून दिलेला मी आमदार आहे. मी जाहीररित्या सांगतो, हे वाक्य माझं मोबाईलमध्ये घ्या तुम्ही, की 5 वर्षात कुठल्याही पिकाचं 1 पान मी वाळू दिलं नाही. हे काम मी 5 वर्षात खरं पहिलं केलं. प्रत्येक पीक 5 वर्ष हिरवंगार असं राहणार. एकराला ऊस मी 20-20 टनानं वाढवला. माझा स्वतःचा 20 टनानं ऊस वाढला. कारण ऊसाला जर 1 झटका पाण्याचा बसला तर 10 टन खाली टनेज देत असते. एकाही ऊसाला रानाला मी पाणी काही पुढे दिलं नाही. तालुका 7 महिने एकदा कॅनॉल चालू ठेवलं होता. 7 महिने. शेवटी परिस्थिती आली की शेतकरी यायला लागलं माझ्याकडे. पण पाण्यानं पिकं वाया चालले. ते कॅनॉल बंद करा म्हणली. कॅनॉल सोडा म्हणणारा शेतकरी पांडुरंगा शपथ सांगतो माझ्या दारात आलेली होती. गावच्या गावं बापू कॅनॉल तेवढा बंद करा. सगळं आता पाण्यानं पिकं वाया चालली, म्हणजे वमळायला लागली. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी मनात गोष्ट घेतो, एखादी महत्वाकांक्षा बाळगतो आणि पुढे जात असतो, भगवंत त्याच्या पाठीशी उभा राहतो. तो सर्वश्रेष्ठ भगवंत आहे. तुमच्या सगळ्याच्या मनातली एक अर्थ हाक त्या भगवंतानं ऐकलेल्या. एकट्या शहाजी पाटलाची हाक ऐकलेली.
की तरसलेला तालुका, रोजगार हमीला जाणारा तालुका, ऊस तोडीला जाणारा तालुका, वसईला मातीचं काम बिल्डरच्या हाताखाली करून टीबीचा रोग छाताडाव घेणारा तालुका, ह्या तालुक्याची आपल्या व्याख्या होती ती भगवंताला दूर करायची होती. जरी एवढं काम झालं तरी आपलं काम थांबलेलं नाही. अनेक गोष्टी अजूनही आपल्या अशा आहेत, अनेक महत्वाकांक्षा अशा आहेत की आपल्याला आपला तालुका, मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगत आलोय, शरद पवारचा बारामती तालुका आणि शहाजी पाटलाचा सांगोळचा तालुका जोपर्यंत एक सारखा विकासाला होत नाही तोपर्यंत शहाजी पाटील झोप घेणार नाही. प्रत्येक भाषणात मी झोपणारही नाही. मला प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत करायला मी उद्या गुरुवारी बैठक उदय सामंत बरोबर लावलेली. मोठी MIDC 7 स्टार MIDC आपल्याला उभा करायची, सांगोला तालुक्यात उभा करायची. जमिनीचा प्रश्न आहे, पण कोट रुपयाला एकरनं सुद्धा जमिनी खरेदी करून ती MIDC आपल्याला उभा करायची आहे. मी उभा केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वचन आलं, काली मातेच्या भूमीत मी वचन हे करणारी माणसं आहेत. आज या राज्याला एकनाथ शिंदे साहेबांसारखं एक नेतृत्व मिळालं. मला निवडून दिलं, तुम्ही निवडून दिलं, उद्धव साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा बी काळ आम्ही आमदार म्हणून बघितलेला. कुणाला मला नावं ठेवायची नाही. लगेच परत कोरोना, आपल्याला 2 वर्ष कोरोना तापली गेली. 5 वर्षाचा काळ मला मिळाला नाही. मला फक्त काम कराय 2.5 वर्ष मिळाले. कोरोनात माझा लहान भाऊ जो खऱ्या अर्थानं राजकारणात भीमासारखा माझ्या पाठीशी गदा घेऊन उभा असायचा, तो सुभाष नाना वारल्यावर तर मी फार खचून गेलो. माझे 4 भाऊ वाटले. 5 भावात मी एकटा फक्त जिवंत आहे. आणि सगळे माझे पुतणे, सगळी कुटुंब, सगळ्या भाऊजी अशा आकांक्षेनं माझ्याकडेच बघत. आणि अशा परिस्थितीतून इथपर्यंत आपण आलो. परंतु 2.5 वर्षात जरे पाहुण्यानं आता सांगितलं, बऱ्याच वेळा सांगितलं, समजू काय झाडी काय डोंगर ती थांबणार. किती वेळा ही म्हणतोय म्हटलं, काय झाडी काय डोंगर मला काय कळेना. गुवाहाटीला जाताना काय मी नेता नव्हतो. मी का आमदार होतो आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं याची तीव्र इच्छा मनात बाळगणारा मी आमदार होतो. परंतु गुवाहाटीने येताना मात्र मी महाराष्ट्राला नेता बनून आलो. कामाख्या देवी सुद्धा मला पावली. काली मातेचा दुसरा अवतार तिथं कामाख्या देवी आहे. काली मातेचा अवतार आहे. इथं काली माता प्रसन्न झाली, मला काली मातेनं आमदार केलं. तिथं कामाख्या प्रसन्न झाली. एका दिवसात मी अमेरिकेत गेलो, थायलंडला गेलो, सिल्लोडला गेलो, कुठं गेलो माझी मला कळणार. एवढं फोन येते. एक पाठक नावाच्या महिला भगिनीचा फोन आला. ती म्हणले न्यूयॉर्कमध्ये मी मराठी महाराष्ट्रात मंडळ चालू आहे, मी अध्यक्ष आहे. 1,37,000 माझ्या मंडळाचे सदस्य आहेत आणि तुम्ही 1 दिवस आम्हाला द्या, येण्याचा जाण्याचा सगळा खर्च आम्ही करतो. मी म्हणलं ताई येतो, पण काम मी कशासाठी? काय नाही म्हणजे सगळी माणसं म्हणते तेवढा आमदार बोलवा आम्हाला, काय झाडी काय डोंगर त्या तोंड ऐकायचं. आता जाऊ शो मी त्यांची माफी माहिती. माझी एवढी काम आहे की माझा तालुका वनवासी तालुका म्हणून ओळखला जातोय. 1 तास माझा महत्वाचा आहे. तरी कधी जुळलं तर मी येईन ताई म्हणलं तुमच्या. कुठलीही कविता मी म्हणलो नाही, कुठलाही निबंध मी वाचला नव्हता. 1 रफिकला साधं वाक्य टाकलं, आपलं गप्पा मारताना बोलल्यासारखं बोललो. ते वाक्य जगभर गेलं, महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसरलं. आज मला मंत्रालयात काम करताना एक तर माझं थोडं गुडघ्याचा त्रास मला, आणि आमदार निवासमधून खोलीतून बाहेर पडल्यापासून त्या मंत्र्याच्या दारात जायपर्यंत कमीत कमी 1,000 फोटो द्यायला लागतात. तेव्हा ती महवाट मला मिळते.
कोण पळत येते, कुठनं येते, मी जालन्याचा आहे फोटो पाहिजे, मी बीडचा आहे फोटो पाहिजे, ताई ते सगळ्या मुली धावत पळत येते त्या. मी आश्चर्य धक्का मला बसला. तुम्हाला सांगतो, नितीन करीन महसूल खात्याचे सचिव, त्यांच्याकडे आपलं एक काम होतं. आपल्याला उजनीसाठी महसूल खात्याची काही जमीन लागणार. मी थोडासा दबावातच गेलो होतो, पत्र तयार केलं, चिठ्ठी आज पाठवल्या मला लगेच बोलवलं. मी पत्र इथे ठेवा, ती विषय